आपल्यासोबत आमदार किरण सामंत आहेत, त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, कशा पद्धतीने पक्षप्रवेश वाढत चाललेला आहे? आपण आमदार म्हणून इथून आलात, त्याच्यानंतर पक्षप्रवेश वाढताना दिसत आहेत. कसं बघताय पक्षप्रवेशाकडं? या भागामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व आमदार म्हणून निवडून आल्यानंतर उबाटाकडे पूर्णपणे गळती लागली असून आमच्या ह्या मतदारसंघामध्ये लांजा राजापूरमध्ये उबाटामधील सर्व लोक पक्षप्रवेश सुरू झाला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये लांजा राजापूर साखरपा या भागातील 90% लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. विविध स्वरूपाच्या योजनांमधून आपण कामं केलेली आहेत. आता आमदार म्हणून कामं करताना या मतदारसंघासाठी काय टार्गेट आहेत? कोणते प्रकल्प आणायचे आहेत? कसा स्वरूपात आपण चालणार आहात पुढे? पूर्वी जी रखडलेली कामं होती ही पहिली मार्गस्थ लावण्याचं काम चालू आहे. नॅशनल हायवे जो बराच काळ रखडला होता हा तुम्हाला 31 मार्चपर्यंत पूर्ण झालेला दिसेल. त्याचप्रमाणे ज्या विविध योजना या ठिकाणी प्रलंबित होत्या, जलजीवन मिशन असेल किंवा अन्य कोणतीही कामं असतील, ही पूर्णतः झालेली दिसतील. त्याच्यानंतर जो बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, उद्योगमंत्री उदय सामंत असतील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर आपण एखादा मोठा उद्योग आणण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्याला देखील लवकरात लवकर यश येईल. त्याचप्रमाणे पर्यटन आहे किंवा कला क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण थोड्याफार प्रमाणात आत्ता काम सुरू केलं आहे आणि हे मार्च नंतर पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात काम चालू दिसेल. आता जे पक्षप्रवेश झाले ते महत्त्वपूर्ण आहेत. कशा स्वरूपाचे पक्षप्रवेश आहेत, ते कोणी कोणी केले? हे प्रमुख नेते जे आहेत ते पक्षप्रवेश करत आहेत. त्याच्यासोबत आम्ही नंतर कालांतराने हे मोठे पक्षप्रवेश झाल्यानंतर गावागावात वाडीवाडीत जाऊन सुद्धा पक्षप्रवेश करणार आहोत. आमचा अजेंडा असा आहे, प्रत्येक गाव तिथे शिवसेना, वाडी तिथे शिवसेना, घर तिथे शिवसेना आणि माणूस तिथे शिवसैनिक, ही आमची संकल्पना आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हे आम्ही मिशन म्हणून राबवणार आहोत. सर, राजन साळवी भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत अशी चर्चा आहे, कसं पाहता? त्याच्याबद्दल काही माहिती नाही. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, लांजा, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.